मासे खाल्ले का तर 2 कांद्या, मासे खाल्ले तर माणूस म्हणजे बाई माणूस चिडवे दिसायला डोळे आहे ना, डोळे तरी दिसतात. कोणीही बघितलं तरी पटूनच घ्या. कोणी ऐकायला नाही बघितली ना, नाही तर सांगितलं कोणी ऐकवायला नाही. ही समुद्राच्या किनारी राहणारी बँगलोर समुद्राच्या किनारी तिथे दररोज मासे खायचे. बघितलं तर तिथे डोळे जसे तुमचे बी होत ना. आणि हा एक फायदा आहे. आपले स्किन असते, चांगली असते, चांगली दिसते, त्याच्यामध्ये ऑइल असते, तेल असते. त्या तेलामुळे डोळ्यावर चांगला परिणाम होतो आणि माणसाचं ते तेल माशाच्या तेलामुळे शरीराची स्किन चांगली दिसते. नाही, मला असं म्हणायचं आहे या संदर्भामध्ये, मी भारतीय जनता पार्टीचे नेते आणि मंत्री महाराष्ट्र राज्याचे विजयकुमारजी गावित यांच्याशी सविस्तर बोलले की नक्की काय झालं, तुम्ही कुठल्या संदर्भाने हे बोललात. त्यांनी म्हटलं, चित्राताई, माझ्या आदिवासी विभागामध्ये हा कार्यक्रम होता आणि मत्स्य विभागाचा कार्यक्रम होता. त्यावेळेला तरुण आदिवासी मुलांना मासेमारी करण्यासाठी आपण ज्याला आपण म्हणू उद्युक्त करतो, त्यासाठी विविध त्यांना काही वस्तूही देण्यात आल्या सरकारकडनं आणि तुम्ही मासेमारी केली पाहिजे अशा पद्धतीचा तो कार्यक्रम होता. आणि त्यामध्ये मासे खाल्ल्याने डोळे चांगले होतात, ऐश्वर्या राय ह्या समुद्रकिनारी बँगलोरला राहतात, त्यांचे डोळे चांगले आहेत आणि म्हणून त्या कशा दिसतात हे आपण सगळ्यांनी ऐकलं. अर्थात पुढचं ते म्हणाले की जे काही वक्तव्य त्यांच्याकडनं आलेलं आहे की मुली पटतात वगैरे, हा जो काही एक विषय सध्या TV चॅनल्सवर चालला आहे, मुलं आणि मुली हे सगळे त्या कार्यक्रमाला होते. पुढच्या वेळेला लग्न जुळताना चांगल्या मुली तुम्हाला त्या ठिकाणी चांगले मासे खाल्ले तर डोळे चांगले होतील, तुमची स्किन चांगली होईल आणि तुम्हाला चांगली जोडीदार मिळेल, असा त्या वाक्याचा संदर्भ होता. परंतु आपण पाहतो की प्रत्येक वेळेला काहीतरी पुढचं आणि मागचा संदर्भ न लावता मधलीच ओळ त्या ठिकाणी दाखवली जाते. मला एवढंच म्हणायचं आहे की सध्या हे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसतंय. त्यामुळे लोकप्रतिनिधींनीही विशेषतः महिलांच्या बाबतीमध्ये बोलताना तारतम्य हे बाळगलं पाहिजे. विजयकुमार गावितजी हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, महाराष्ट्र राज्याचे मंत्री आहेत आणि या संदर्भात आदिवासी बांधवांच्या समोर मत्स्य विभागाच्या मेळाव्यामध्ये त्यांनी मासे खाल्ल्याने काय फायदे होतात हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि त्यातल्या नेमकेच 2-3 शब्द घेऊन चॅनेल्सने ते त्या ठिकाणी रन केलेले. त्यामुळे महिलांबाबत कुणीही असू दे, भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते असू देत किंवा कुणीही असू देत, याच्यामध्ये बोलताना महिलांबद्दल तारतम्य बाळगलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतंय. आणि सौंदर्य आणि महिला हे समीकरण पुरुषप्रधान संस्कृती असल्यापासून आपल्या डोक्यामध्ये सगळ्यांच्या डोक्यात तेच आहे आणि त्याच संदर्भातून सतत काही ना काही बोलणं होत असतं. परंतु गावित साहेबांनी जे काही म्हटलं आहे ते मत्स्य विभागाच्या कार्यक्रमाच्या वेळेला मासे खाल्ल्याने काय फायदे होतात, आदिवासी तरुणांनी मत्स्य व्यवसायामध्ये यायला हवं, त्यामध्ये सहभाग घ्यायला हवा, या संदर्भातलं ते बोलणं होतं असं मला या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे. अशा पद्धतीच्या वक्तव्यांनी कुठेतरी अशी जेव्हा उदाहरणं दिली जातात, तुम्ही म्हणतात की तोडून दाखवलं, मात्र ज्यावेळेस अशा एखाद्या महिलेसंदर्भात बोललं जातं त्यामुळे नाही, मी म्हटलं ना तुम्हाला, प्रत्येक कुणीही नेता असला त्याने तारतम्य बाळगलं पाहिजे. महिलांच्या संदर्भामध्ये असलेली कुठलीही गोष्ट किंवा कुठलंही वाक्य किंवा कुठलंही स्टेटमेंट हे थोडंसं तोलून मापून बोललंच गेलं पाहिजे. त्याच्यामुळे वेडीवाकडी वक्तव्य जी केली जातात त्याला समर्थन नाहीच. परंतु या ठिकाणी मात्र हे मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय, मत्स्य विभागाचा कार्यक्रम, आदिवासी मुलांनी मत्स्य व्यवसाय करावा याच्यासाठी त्यांना त्या ठिकाणी सांगण्यात आलं आणि मग बाबांनो मासे खाल्ल्याने काय होतं, स्किन चांगली होते, डोळे चांगले होतात. मग ऐश्वर्या राय कुठे राहतात, बँगलोरला राहतात, समुद्रकिनारी राहतात, त्या मासे खातात, त्याच्यामुळे त्या अशा सुंदर आहेत. हे असं त्यांनी बोलण्यामध्ये त्यांनी ते उदाहरण दिलं. मुलं मुली त्या ठिकाणी होती आणि त्यामुळे चांगले मासे खाल्ले तर चांगल्या मुली, चांगली स्किन, चांगले डोळे, अशा संदर्भातून ते त्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलंय. पण तरीसुद्धा अशा पद्धतीची महिलांच्या बाबतची जी वक्तव्य करताना सगळ्या नेत्यांनी किंवा अगदी कुणीही तारतम्य बाळगलं गेलं पाहिजे असं एक महिला म्हणून मला नक्की वाटतंय.